नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील ज्ञान घेत आहोत. ज्ञान समजावून सांगण्याचा एक सम्यक प्रयत्न येथे केला जात आहे. आजच्या या भागामध्ये ग्रंथातील धम्म म्हणजे काय हा भाग आपण पाहणार आहोत. व्हॉट इज धम्मा? टू मेंटेन प्युरिटी ऑफ लाईफ इज धम्मा. जीवनाची शुचिता राखणे, जीवन स्वच्छ ठेवणे म्हणजे धम्म होय. मराठी ग्रंथामध्ये जीवन शुचिता असा शब्द आलेला आहे. मित्रांनो, तथागत बुद्ध ही जी अवस्था आहे, ही अवस्था ज्ञानप्राप्तीची अवस्था आहे. बुद्ध हा शब्द नामवाचक नसून तो ज्ञानवाचक आहे. ज्या व्यक्तीला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, ज्या व्यक्तीने स्वतःचं मन पूर्णतः शुद्ध केलं आहे, त्या व्यक्तीला बुद्धत्व प्राप्ती झालेली आहे, ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तो व्यक्ती बुद्ध आहे. आणि बुद्ध होणे कुठल्याही एका जाती धर्मपंथाशी सीमित नाही आहे. कोणीही बुद्ध होऊ शकते, स्वतःचे दुःख दूर करू शकतो. त्याकरिता शील सदाचार पालन करणे, मन एकाग्र करणे आणि मन शुद्ध करणे याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आपण पाहतो संत तुकाराम महाराजांचे जे काही दोहे आहेत त्यावरून आपल्याला असं दिसतंय की निश्चितच यांना ज्ञानप्राप्ती झालेली होती. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. जिवंतपणे स्वतःचं मरण पाहणे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. बीज फोडून केली लाही, अथामा पुन्हा जन्म मरण नाही. जो व्यक्ती जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून सुटला आहे. असे अनेक दोहे आहेत ज्यावरून आपण तर्क लावू शकतो की त्यांना ज्ञानप्राप्ती झाली असेलच. त्यांचा व्यवहार काय सांगतो आहे? त्यांचा व्यवहार सर्व मनुष्य प्राण्यांकरता किती चांगला आहे. त्यांना असं वाटतंय की लोक दुःखमुक्त झाले पाहिजे. मित्रांनो, धम्म हे सुद्धा एक ज्ञानच आहे आणि हा बुद्धाने शोधलेलं ज्ञान आहे. ही बुद्धाची विचारधारा आहे. मनुष्य प्राण्याला दुःखमुक्त करण्यासाठी शोधण्यात आलेलं ज्ञान म्हणजे धम्म होय. निसर्गाचे नियम म्हणजे धम्म होय. निसर्ग कोणामध्येही भेदभाव करत नाही. कोणत्याही जाती पंथाच्या व्यक्तीमध्ये भेदभाव करत नाही. त्याचे जे नियम असतात ते नियम सर्वांवर समानतेने लागू होत असतात. त्याला धम्म म्हटलं आहे. आग आहे, आगीमध्ये जर आपण हात टाकला तो हात जळणार आहे. कोणत्याही व्यक्तीने आगीमध्ये हात टाकला तर तो जळणारच आहे. नियम आहे. तर अशा पद्धतीने आज आपण पाहतो आहे की धम्म म्हणजे काय, तर जीवन शुचिता राखणे. जीवन आणि शुचिता हे दोन महत्त्वाचे शब्द आहेत. शुचिता म्हणजे स्वच्छता, क्लीन, निष्कलंक. आणि हे जीवन कशा पद्धतीने स्वच्छ ठेवता येईल. मग जीवन स्वच्छ ठेवण्यासाठी 3 प्रमुख भाग आहेत. आपले अंग आहेत. एक म्हणजे काया, हे शरीर. दुसरे वाचा म्हणजे आपण जे बोलतो. आणि तिसरं म्हणजे आपलं मन, जे या दोघांचंही मास्टर आहे, प्रमुख आहे. हे शरीर कसं शुद्ध ठेवावं? आपण आंघोळ करतो दररोज, वेगवेगळ्या साबणांनी आंघोळ करतो. ही बॉडी आपण वरवरून स्वच्छ करतो. कोणी व्यक्ती आणखी काही आयुर्वेदिक उपाय वापरत असेल, मेडिसिन वापरत असेल, तो आतमधून सुद्धा म्हणजे डायजेशन, पोट वगैरे साफ करत असेल. परंतु बुद्ध म्हणतात की ही जी काया आहे, या कायेने जे कर्म होतात,
आणि ज्या कर्मांमुळे तुम्ही सुखी होता किंवा दुःखी होता ती कर्म तुम्ही सुधारले पाहिजे. ज्या कर्मांमुळे तुम्ही इतर लोकांना दुःखी करता, इतर लोकांना त्रास देता, इतर लोक तुमच्यामुळे त्रस्त होतात, दुःखी होतात, कष्टी होतात, ते कर्म तुम्ही सुधारले पाहिजे. का सुधारले पाहिजे? कारण धम्म काय आहे की जे तुम्ही पेराल तेच तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही स्वतः इतर लोकांना दुःखी करून कधीही सुखी होऊ शकणार नाही. इतरांचं नुकसान करून, इतरांना कष्टी करून, इतरांना त्रस्त करून तुम्ही सुखी होऊ शकणार नाही. हा काय नियम आहे? आपण जर जमिनीमध्ये जर काट्याचं बीज पेरलं तर त्या बीजाला जे रोपटं येईल, जे झाड होईल, ते काट्याचं झाड होईल. तुम्ही म्हणाल की मी मी कापूस जमिनीमध्ये पेरतो आणि मला तूर मिळाली पाहिजे, तर ते शक्य होणार नाही. तुम्ही म्हणाल की मी काटेरी झुडूप काट्याचं बीज पेरत आहे आणि मला आंबे मिळाले पाहिजे. मी निंबाचं रोपटं लावत आहे आणि त्याला मला आंबे मिळाले पाहिजे. असं होऊ शकणार का? महत्त्वाचं आहे की आपण जे कर्म करतो, आपण जे ॲक्टिव्हिटीज करतो, त्या ॲक्टिव्हिटीचा, त्या कर्मांचा परिणाम काय आहे तो आपण आधी विचार केला पाहिजे. मग हे जी काया आहे, हे जे कायेचे कर्म आहे, ती कायेची जी शुद्धता आहे, ही कर्माने शुद्धता होत असते. ती कशा पद्धतीने? एक, हिंसा करणार नाही, कोणत्याही प्राणीमात्राची हत्या करणार नाही, चोरी करणार नाही, जे माझ्या मालकीचं नाही आहे ते मी घेणार नाही. 3, मी व्यभिचार करणार नाही, मी प्रामाणिक राहील. आणि यामध्ये आपण आणखी एक बाब जोडू शकतो, ती म्हणजे मी नशा करणार नाही. नशा केल्याने हे सर्व दुष्कर्म घडत असतात. मग ह्या दुष्कर्मामुळे काय होते, या वाईट कर्मांमुळे काय होते की तुमची बॉडी अशुद्ध होत असते. हत्या केली, चोरी केली, व्यभिचार केला, नशा केला, तुमची बॉडी अशुद्ध होत असते. अर्थात तुमची दुर्गुण वाढत असतात, तुमचे अकुशल कर्म वाढत असतात आणि त्यामुळे तुम्ही दुःखी होत असता, इतरांनाही दुःखी करत असता. आणि दुःखाचं जर बीज आहे तर दुःखच घेऊन येणार आहे. त्याचप्रमाणे वाणीची शुचिता, वाणी शुद्ध कशी होते? ही वाणी शुद्ध करत असताना आपल्याला वाणीचे कर्म लक्षात घ्यायला हवे. मग वाणीचे कर्म शुद्ध कसे होतात? तर खोटं बोलू नये, चुगली करू नये, व्यर्थ बळबळ करू नये आणि कटू बोलू नये. अर्थात कोणाचं मन दुखेल असं बोलू नये. व्यर्थ बळबळ केल्याने, खोटं बोलल्याने, चुगली केल्याने तुम्ही कधीही संतुष्ट, समाधानी, तुमचं मन स्थिर राहू शकणार नाही. कारण त्याची एक भीती राहील की ती एक माहिती पडेल का, जेव्हा केव्हा कोणीही व्यक्ती काही दुर्गुण करतो, खोटं बोलतो, व्यभिचार करतो, नशा करतो, चोरी करतो, तर त्याच्या मनामध्ये द्वेष किंवा लोभ, भीती हे जे विकार आहेत, मानसिक विकृती आहेत, ही निर्माण होत असतात. आणि या मानसिक विकृतीमध्ये तो सतत दुःखी होत असतो. त्याचं मन बैचेन होत असते, त्याचं मन भीतीमुळे तो घाबरलेला असतो. आणि हेच विकारच दुःखाची कारणं आहेत. या विकारांमुळे व्यक्ती दुःखी आहे. विकार दूर झालेत, विकार स्वच्छ झालेत, मन स्थिर होईल, शांत होईल आणि स्थिर शांत मन सुखी असेल, आनंदी असेल. त्याचप्रमाणे मनाची जी प्रमुख शुद्धता आहे ती आहे लोभ नष्ट करणे, द्वेष नष्ट करणे, मोह नष्ट करणे. हे प्रमुख विकार आहेत, लोभ, द्वेष आणि मोह. मग बाकीचे जे विकार आहेत, आळस, शंका, कुशंका, बेचैनी, हे प्रमुख विकार नष्ट झाले की हे इतर विकार नष्ट होतात. मग लोभ आहे, द्वेष आहे, आळस आहे, कसे नष्ट करायचे? तर यासाठी सम्यक दृष्टीचा, सम्यक समाधीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. अष्टांगिक मार्गाचा आपल्याला आचरण करावं लागेल. तर ही शुचिता आहे, ही स्वच्छता आहे. कायेची स्वच्छता, वाणीची स्वच्छता आणि मनाची स्वच्छता. आता हे स्वच्छ करणे गरजेचे का आहे? एक साधं उदाहरण आहे की जर तुम्ही अशुद्ध राहत असाल, घाण राहत असाल, तर काय तुम्हाला ते आवडेल?
त्याचप्रमाणे जर तुमचं मन कमजोर आहे, अस्वच्छ आहे, तर ते मन दुःखासाठी कारणीभूत आहे. तुम्ही जर सतत वाणीने जर वाईट बोलत असाल, दुष्कर्म करत असाल, या शरीराने दुष्कर्म करत असाल, हे जे दुर्गुण आहेत, हे दुर्गुण तुम्हाला बेचैन करतील, भीती निर्माण करतील, लोभ निर्माण करतील, द्वेष निर्माण करतील. त्यामुळे तुम्ही सतत अस्थिर, अशांत राहाल आणि त्यामुळेच तुम्ही दुःखी राहाल. मग ज्यांना दुःखातून बाहेर पडायचं आहे, दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करायचा आहे, तर त्यांनी ही शुद्धता केली पाहिजे. शरीराची शुद्धता, मनाची शुद्धता, वाणीची शुद्धता, आणि यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, तथागत बुद्धांनी हा जो मार्ग सांगितला, ही जी सिद्धांत दिली, ही जी तत्त्व दिलीत, ही जी नियम दिलीत, ही जी शील दिलं, हे पहिली पायरी आहे की यापासून तुम्ही सुरू करू शकता. तुमच्या सुखाची सुरुवात होते. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये जे काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, हे जर दूर करायचे असतील तर पहिल्यांदा शील सदाचाराचं पालन करणे फार गरजेचं आहे. शील सदाचाराचं पालन करायला सुरुवात केल्याबरोबर तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. आणि मग जसजसं तुम्ही त्याचं पालन करणे सुरू ठेवाल, चांगल्या प्रकारे पालन करायला लागाल, तुमच्या अडचणी निश्चितपणे दूर होऊ शकतील. परंतु ते विचार करून, समजून उमजून, स्वतःच्या इच्छेने, स्वइच्छेने ते केल्या गेलं पाहिजे. कोणाच्याही भीतीमुळे नाही, समजून केलं पाहिजे. निश्चितपणे तुमची दुःख दूर होऊ शकतात. आणि हाच बुद्धाचा मार्ग आहे. सर्व मनुष्य प्राण्यांकरता आहे, कोणत्याही एका जाती धर्मपंथाकरता हा नाही आहे. अशा पद्धतीने हा धम्म आपण समजावून घेऊया आणि आपलं जीवन सुखी करूया. आपण चांगल्या प्रकारे आचरण करायला लागलो तर निश्चितच इतरांचंही आपण मंगलच करूया. इतरांचंही मंगल होणार आहे, सर्वांचं कल्याण होणार आहे. आजचा हा भाग तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.